पाहायला मिळेल। ओरिसे गावचा एक चांगला बुलंद आवाज मी विनंती करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत अंकुश तिलगुडा O2 कॉमेंट्री बॉक्स। हॅलो, थँक्यू सो मच मनोज फसाळे सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतात। सतत अनेक मॅच मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला आणि आज या ठिकाणी देखील आमच्या सोबत आहेत, त्यांचा आपण करूया वेलकम, मनपूर्वक असं स्वागत। योगीजी वाघ सर देखील या ठिकाणी आहेत, आकाश शिलके सर देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं मी करतोय गोड गोड कौतुक। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक भली मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं सातत्याने होतानाचं काम आपण या ठिकाणी आदिवासी चषक 2024 पर्व आपण या ठिकाणी पाहतोय। आदिवासी क्रिकेट असोसिएशन पनवेल यांच्या मान्यतेने टेनिस बॉल नाईटची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय। थँक्यू सो मच। तसेच नितीन पारदी तारवाडी टीमचं कुठे असतील त्यांनी अविनाश वाघशी संपर्क साधायचा आहे व्यासपीठावरती। थँक्यू मनोज। प्रमुख पाहुणे असतील नितीन पारदी प्रमुख पाहुणे, खरं तर ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खास करून आले या स्पर्धेमध्ये। त्यांच्या आदिवासी चषकामध्ये मी पूर्णपणे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तर मी त्यांना विनंती करतोय या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आदिवासी चषकामध्ये 2024 O2 कमेंट्री बॉक्स। थैंक यू मनोज। ले चलते बीच मैदान के अंदर जहां पर ये दोनों बड़े टीमें आमने सामने आएगी। एक तरफ संजय नगर उनके सामने होगी वारदली टीम। टॉस फिलहाल लगा यहाँ पर टीम वारदली के पक्ष में और बल्लेबाजी के किया है फैसला। ये बड़े मैच होगा, बड़ा मुकाबला होगा दोनों टीमों के बीच में। काफी बार काफी मर्तबा ये दोनों टीमें आमने सामने आई है, लेकिन आज किसको मिलने वाली है दस्तक। पहले बल्लेबाजी करने का ये फैसला देखना पड़ेगा वारदली टीम का। दोनों सलामी बल्लेबाज अब बीच मैदान के अंदर आप देख सकते हैं, एक स्ट्राइक एंड पे बल्लेबाज रहेंगे इस वक्त विनोद, एक बायत और एक दायत का बल्लेबाज आपको नजर आएगा सामने। देखना पड़ेगा जहां से संजय नगर की टीम पहले गेंदबाजी करेगी, किस तरह से वो गेंदबाजी रहेगी इसके ऊपर भी एक बड़ा दाव आज लगाएगी ये टीम, क्योंकि इस मैच में काफी मर्तबा जो भी टीम पहले गेंदबाजी करते हुए काफी कारगर साबित होते हुए नजर आई है। लेकिन इस बार ये फैसला थोड़ा सा मैं तो कहूंगा वारदली टीम ने जो टॉस जीता था और फैसला किया है बल्लेबाजी का, वो पक्ष किसके पक्ष में जाएगा आने वाले कुछ समय में आपको पता चलेगा। आज काफी ताजाद में दर्शक भी इस मैदान में आनंद लेते हुए उनका भी मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा, क्योंकि इतने दर्शक कभी ग्राउंड पे आते रही है, लेकिन आज अंतिम दिन है, आज मेगा फाइनल है। इसके चलते अब जैसी रात निकल जाएगी उसी का तरह से आपको प्रेशर नजर आता भी है। पहली गेंदबाज तैयार है, लेट कम द राउंड विकेट। 30 तरह किसान डाली थी ऑन साइड में, थोड़ा सा बात खोलने का मौका जरूर था बल्लेबाज के पास, लेकिन डॉट गेंद के साथ करेंगे शुरुआत गेंदबाज मयूर। क्या किफायती गेंदबाजी है, पावर प्ले में गेंदबाजी करना इतना आसान होता रही है, लेकिन मयूर के पास दमखम है और उसी के साथ वो गेंदबाजी करते हुए फिर एक बार ऑस्टम के बाहर डाली होती गेंद, वाइट का इशारा तो वो थोड़ा सी लाइन का थोड़ी सी भटकते हुए यहाँ पर नजर आए गेंदबाज मयूर। जिस तरह से जो पहली गेंद डाली थी अच्छे टप्पे पे डाली थी, उसके बाद थोड़ी से उन साइड में डालने का प्रयास, कांटा बदलते हुए नजर आई गेंद, लेकिन थोड़ी सी बाहर की तरफ निकल गई, इसके चलते वाइट का इशारा आता अंपायर का और इसके चलते लेकिन दोबारा डालनी पड़ेगी। फिर एक बार अच्छी यारकर क्या सटीक लाइन पे गेंदबाजी की जा रही है, लाजवाब गेंदबाजी, इसी के लिए जाना जाता है ये खिलाड़ी है मयूर। एक अच्छे गेंदबाज है, जब भी अब इस गेंदबाज को देखते हैं काफी तरह मर्तबा इस गेंदबाज ने प्रभावित किया है कुछ मुकाबले में, जिस तरह से उनकी गेंदबाजी रही है, सटीक लाइन लेंथ के साथ ये गेंदबाजी करता है। लोअर फील्डर्स की गेंद अच्छी स्ट्रोक, टाइमिंग इतनी अच्छी नहीं वहां पे फील्डर जब तक गेंद के नीचे आएंगे गेंद को फील्ड करेंगे तब तक अतिरिक्त समय था वहां पर सिंगल चुराने का, और सिंगल के साथ यहाँ पर एक रन मिलेगा टीम बैटिंग करते हुए टीम का वारदली टीम के खाते में, और इसी के चलते बिना कोई विकेट खोते हुए वारदली टीम का टोटल रन संख्या बढ़ी है वो ये
2 रन। अब स्ट्राइक पे रहेंगे जगदीश, तो काफी देर तक नो स्ट्राइक पे खड़े थे, लेकिन जैसे स्ट्राइक मिले एक खतरनाक खिलाड़ी है। बहुत सालों से इस खिलाड़ी के हमने बैटिंग देखी है। जब भी अच्छी लाइन लेंथ में होते हैं ना ये खिलाड़ी, तब अच्छे गेंदबाजों का दम निकाल देता। अच्छा स्ट्रोक, इतनी टाइमिंग अच्छी नहीं थी, लेकिन गेंद फाइन लेग की तरफ जाएगी 4 रनों के लिए। 4 रन थोड़ा सा कॉन्फिडेंस जरूर बढ़ाएंगे बल्लेबाज जगदीश के द्वारा। तब ये पहला बाउंड्री। थोड़ा सा दबाव बढ़ रहा था बल्लेबाजों के ऊपर, और इसी के चलते ये अच्छी टाइमिंग के साथ खेला गया स्ट्रोक थोड़ा सा कॉन्फिडेंस जरूर बढ़ाएगा। फुल टॉस की नो साइड में अच्छी टाइमिंग में खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, लेकिन थोड़ा सा खराब फील्ड वहां पर, और सीधी गेंद निकल जाएगी। एक और 4 रन आते हुए बढ़िया स्ट्रोक वहां पर, बैक टू बैक दूसरा 4 रन मिलते हुए जगदीश बाबर के बल्ले से दूसरा चौका। नितीन पारधी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। मी आयोजक अभिवागला विनंती करतो, त्यानंतर राजाराम दत्त चौधरी, अशोक वाघ त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील। त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल। माय उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची भेट आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्याचा इथे मान सन्मान केला जातो। स्पर्धेचे सर्व आदरणीय अभिवाग, टेनिस बॉल क्रिकेट विश्व जगतामधील एक आदिवासी समाजातील उगवता सितारा म्हणून चर्चेत असलेलं हे नाव खरं तर आपल्याला पाहायला मिळते। आज त्याच्या प्रेरणार्थकाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आदिवासी चषक 2024 ची दमदार स्पर्धा, आणि त्यांच्या खरं तर विनंतीला मान देऊन पाहुण्यांचे ते शुभागमन आणि त्यांचा मान सन्मान इथे मंचावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळेल। स्क्रीनवरती निश्चित आपण पाहू शकाल। अभिवाग जाऊया कॉम बॉक्स मध्ये, ऐकूया द वॉइस ऑफ बरस अंकुश निगोडे सरांचा आवाज। थैंक यू सो मच। पहला बार यहाँ पर झटका लगता है टीम गावदे पे भारदुली टीम के लिए। जगदीश बाबर को यहाँ से किया है मैदान से चलता, ये अच्छे फॉर्म में नजर आए थे, 2 छक्के आए थे, एक खराब स्ट्रोक खेला और ये बढ़िया विकेट यहाँ पर उनकी मिली है। गेंदबाज मयूर के हाथों में लगी है पहली सफलता। टीम यहाँ पर आप देख सकती है संजय नगर टीम को थोड़ा सा लाइन ले थोड़ी सी खराब नजर आई थी पहले कुछ गेंदों के ऊपर, लेकिन ये गेंद अच्छी टप्पे पे डाली हुई थी और उस गेंद के ऊपर पहला झटका टीम का भारदुली टीम के लिए एक बढ़िया झटका लगा है। जगदीश जो अच्छे फॉर्म में लगे थे उनको किया है मैदान से बाहर, और पहला ओवर यहाँ पर समाप्त होने के बाद स्कूल में का टोटल बनाई टीम गाबे भारदुली टीम का वो 1 विकेट को नुकसान पर 10 रन। यहाँ से क्या कमबैक करेगी संजय नगर की टीम, क्योंकि जिस विकेट की जरूरत थी यहाँ पर टीम संजय नगर टीम को विकेट वो सफलता पहले ओवर में यहाँ पर पावर प्ले में एक बड़ा विकेट यहाँ पर भारदुली टीम ने खोया है। गेंदबाज तैयार है, अच्छी गेंद थी, थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेंथ थी, वहां पर कवर पॉइंट के बीच में निकालने की कोशिश की, 2 खिलाड़ी लड़ रहे हैं, लेकिन जब तक गेंद को आसान फील्ड करेंगे तब तक अतिरिक्त समय दूसरा रन चुराने का वहां पर समय था जरूर, और आसानी के साथ पूरा भी करेंगे। क्या रनिंग बिटवीन तो दोनों बल्लेबाजों के द्वारा अच्छी तालमेल, अच्छा वहां पर रनिंग देखने को मिला हो रहा है, जिसके चलते 2 रन आसानी के साथ पूरा करेंगे और 2 रनों के साथ 3 रन पूरा करेंगे दोनों बल्लेबाज। वहां पर थोड़ी सी अच्छी रनिंग देखने को मिली और इसके चलते 3 रनों के चलते टोटल आगे बढ़ता हुआ 1 विकेटों के नुकसान पर टीम भारदुली टीम का टोटल यहाँ पर हम देख सकते 13 रनों के ऊपर ये पारी अभी तक चली है, लेकिन क्या से क्या
एक बल्लेबाज को एक अटैकिंग पारी यहाँ से खेलनी बहुत जरूरी है, क्योंकि यहाँ से आपको टारगेट करना है 40-45 रन आपको पहले 17 में बनाना बहुत जरूरी है, क्योंकि इस मैदान के ऊपर आपने काफी मरतबा आप मुकाबले को देखते पाए कि 40-45 रन जब भी पहले बैटिंग करते हुए टीम के लगते बोर्ड पे तो थोड़ा सा दबाव जरूर रहता है उसको चेसिंग करने के लिए। थोड़ी सा स्टंप के बाहर गेंद डाली थी, वहां पर बैट का इशारा था, खराब दिशाहीन गेंदबाजी यहाँ पर देखते हुए आप देख सकते हैं। दूसरे ओवर में राहुल के हाथों में एक गेंद था, अब देख सकते हैं, लेकिन राहुल पहले गेंद के ऊपर 3 रन आए, उसके बाद ये थोड़ी सी लाइन और लेंथ थोड़ी सी खराब राहुल के द्वारा नजर आई। फील्डिंग में थोड़ा सा चेंजअप करते हुए वहां पर नजर आए, क्योंकि ये चेंजअप होना चाहिए। पावर प्ले खत्म हुआ है और उसी के चलते यहाँ पर अब 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ आप देख सकते हैं। एक अच्छी फील्डिंग वहां पर सजाई हुई है टीम संजय नगर टीम के कप्तान ने। यहाँ पर स्पीड अप ले रहा है, स्पीड अप करना है, बहुत मुकाबले आपको यहाँ पर खेलने यॉर्कर डाले तो तेज तरार कोई जवाब नहीं था वहां पर खिलाड़ी के बल्लेबाज के द्वारा। अच्छी गेंद, अच्छी सटीक लाइन और लेंथ के हिसाब से यहाँ पर गेंदबाजी करते हुए राहुल। पहला गेंद थोड़ा सा तो खराब जरूर डाला था, लेकिन उसके बाद वाइट गेंद पे आया था, लेकिन अब अच्छा कमबैक हुआ है गेंदबाज राहुल के द्वारा। इस लाइन लेंथ के साथ गेंदबाजी रहेगी तो फिर थोड़ा सा दबाव जो है ना वो जरूर भारतीय टीम के ऊपर आपको नजर आएगा, क्योंकि फाइट इस फील्ड डाला है। पहले ओवर में मयूर एक सफलता हासिल की थी, आगे आकर खेलने का प्रयास वहां पर किया था, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, वहां पर एक और डॉट गेंद, और इस तरह से अगर डॉट गेंद जाएगी ना तो दबाव जो है ना भारतीय टीम के पक्ष में बल्लेबाजों के ऊपर काफी मुर्दबा आ सकता है, क्योंकि आज जगदीश जैसे बाद हुआ उसके बाद जो रनों की रन संख्या थी उसके ऊपर थोड़ा सा फुल स्टॉप लगाते हुए गेंदबाज नजर आए राहुल, जिन्होंने काफी किफायती गेंदबाजी इस ओवर में करते हुए नजर आए। फुलटॉस गेंद थी, अच्छी टाइमिंग नहीं कर पाए खिलाड़ी, गेंद के नीचे पहुंच पाएंगे, जी हाँ, और एक और सफलता लगी है हाथ, दूसरा विकेट जाएगा मैदान से बाहर, भारतीय टीम को लगेगा ये दूसरा झटका। जाएंगे बीच मैदान के अंदर धनेश, ये दो खिलाड़ी के ऊपर अब टीम का दारोमदार रहेगा। दोनों खिलाड़ियों को टीम को आगे चलाना बहुत जरूरी है, क्योंकि यहाँ से जो प्रारंभिक आपके बल्लेबाज थे जगदीश जिन्होंने 2 चब्बे जरूर अच्छी शुरुआत दी थी टीम को, लेकिन उसके बाद ज्यादा समय क्रीज पे टिक नहीं पाए, ज्यादा समय क्रीज के ऊपर खड़े नहीं रहे। एक बार तेज तरार क्लीन बोल्ड, पहली गेंद के ऊपर एक और झटका दिया है भारतीय टीम को, बैक टू बैक दूसरा झटका, टीम भारतीय के लिए तीसरा झटका लगेगा। धनेश इनको किया मैदान से बाहर। राहुल ने जैसे कप्तान ने जिनके ऊपर भरोसा दिखा रहा है, उस भरोसे के साथ यहाँ पे गेंदबाजी करते हुए अच्छी लाइन लेंथ और 2 बड़ी सफलता इस ओवर में आई है। खास करके संजय नगर टीम में इतनी मजबूत जानी चाहती नहीं है, लेकिन यहाँ पर जो भी फैसला किया था भारतीय टीम ने। हॅलो, थँक्यू सो मच. निंबोडे टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की या टॉच विन करण्यासाठी प्लीज दोघांनी टीमचे कॅप्टन्स खूप उशिरा झालेत आपल्या इथं आले, तर निंबोडे टीमला लाचचा फुकार असेल, प्लीज जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या व्यासपीठावरती नाणेफेकी करण्यासाठी लाचचा फुकार असेल, आयोजकांचा निर्णय प्लीज, अन्यथा 2 दिवसाचे फायनलिस्ट केला जाईल प्लीज. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर
अब शुरुआत टीम वारदुली के द्वारा आपको नजर आए, लेकिन क्या यहाँ से अभी भी 12 गेंदों का खेल बचा हुआ है। 12 गेंदों पे तो फिलहाल अब 25 या 20 रन भी बना पाते हैं ना तो फिर एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। लेकिन यहाँ से जैसे 2 विकेट खोए वहां से थोड़ा सा दबाव बढ़ा वारदुली टीम के बल्लेबाज के ऊपर, वहां से थोड़ी सी पारी थोड़ी सी रनों के ऊपर और अंकुश लगाते हुए नजर आए गेंदबाज राहुल ने। दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी की, 2 बड़े विकेट उनके हाथे लगे और सिर्फ 4 ही रन उस ओवर में आए। वहां से थोड़ा सा दबाव जो है ना वो अब वारदुली टीम के पक्ष में गया हुआ है, लेकिन क्या यहाँ से दबाव को हटाने में कामयाब रहेंगे बल्लेबाज। तीसरा ओवर लेकर आएंगे गेंदबाज अरुण। टॉस गेंद थी, वो टाइमिंग अच्छी है, गैप में खेलने की कोशिश वहां पर खिलाड़ी जब तक गेंद को फील करेंगे तब तक वहां पर अतिरिक्त समय वहां पर था। दोनों बल्लेबाज को पास करा, फील्डिंग वहां पर 2 रन चुराए थे। उसके बाद तीसरा रन का प्रयास वहां पर करते हुए 3 रन आसानी के साथ वहां पर मिलेंगे टीम वारदुली के लिए। यह अच्छे संकेत नहीं है टीम संजय नगर टीम के लिए, जहां पर 1 रन या 2 रन होने चाहिए थे, वहां तीसरा रन जब छक्के या बाउंड्रीज लगती है तो फिर इस तरह से रन चुराना बहुत जरूरी हो जाता है आपका बल्लेबाज के पास। वो दिखाते हुए दोनों बल्लेबाज अच्छा तालमेल, अच्छी रनिंग दोनों बल्लेबाजों के द्वारा आपको नजर आई। इस गेंद के ऊपर 3 रन आसानी के साथ वो पूरे किए और 3 रनों के चलते टोटल आगे बढ़ता हुआ वारदुली टीम का टोटल रन संख्या बनी है वो बोर्ड के ऊपर विद। चला थोडं स्पीडअप करा। त्याच्यानंतर समालोचक दुधानी गावचे कृष्णा पारधी यांचं देखील आगमन झाले, त्यांचे करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। अच्छा स्ट्रोक वहां पर खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी फाइन लेग सी मारे से के बाहर। एक थोड़ा सा कॉन्फिडेंस भरा हुआ स्ट्रोक था, आत्मविश्वास बढ़ाएगा खिलाड़ी का। गेंद फ्रंट लाइन के बाहर 4 रनों के लिए। खास करना पंचाने लक्ष द्या, थोड़ा स्पीडअप। थोड़ा सा खामोश जरूर नजर आए थे। 8 गेंदों के बाद ये 4 रन मिले टीम को वारदुली के लिए। थोड़ा सा अच्छे संकेत वहां पर बल्लेबाज देते हुए, क्योंकि इस तरह से अगर खेलेंगे तो फिर रनों की संख्या में थोड़ी सी इजाफा जरूर हो जाएगी। 4 रन जरूर मिले, लेकिन उसके बाद ये अच्छा कमबैक अरुण के द्वारा 30 तरार गेंद थी, थोड़ा सा सफल होकर खेलने का प्रयास वहां पर किया था, लेकिन वो गेंद और बल्ले का वहां से ठीक ठाक संपर्क नहीं कर पाए। इसके चलते डॉट गेंद जरूर आएगी और डॉट गेंद के साथ टोटल वहीं पे रुका पाए 21 के ऊपर। अच्छा पॉइंट का बैट का हुआ अंदरूनी हिस्सा लगा है, कवर पॉइंट के बीच में गोली की रफ्तार से एक और मिलेंगे 4। क्या गेंद हो जाएगी फरार? क्या यहां से करेगी पलटवार वारदुली टीम, क्योंकि इस गेंद के ऊपर मिलेंगे 4। तो 25 रनों के ऊपर पारे अभी तक वारदुली टीम की चलिए 2 विकेटों के नुकसान पर। लेकिन क्या यहाँ से ये 2 फटके जो 2 चब्बे लगे ना सिर में, वो यहाँ से थोड़ा सा अब कॉन्फिडेंस थोड़ा सा बढ़ता हुआ बल्लेबाजों को आपको नजर आएगा, क्योंकि जिस तरह से जो 8 गेंदों के ऊपर है वो पहली बाउंड्री लगी थी बल्लेबाज के द्वारा, वहां से थोड़ा सा कमबैक करते हुए नजर आए टीम वारदुली के लिए ये दोनों बल्लेबाज, क्योंकि पहले 2 झटके बहुत जल्दी 2 विकेट खोने के बावजूद यहाँ पर ये दोनों बल्लेबाज अपनी टीम को अच्छी तरह से संभालते हुए, जानते टीम के सिचुएशन और उस हिसाब के उस स्ट्रोक लगाते हुए नजर आए बल्लेबाज। गेंद पे फैंडली की तरफ खेला पहला रन तेजी के साथ, दूसरे के लिए निकले जरूर है, लेकिन क्या वहां पर जाएगी एक और विकेट, लगेगा झटका वारदुली टीम को एक बार, तीसरा झटका और खिलाड़ी जाएंगे मैदान से बाहर। लंगोटी ग्रुप नेरल मेंबर सुनील शेट बांगारी
आयोजनाची भेट दिली. खास करून आपण जर पाहिलं तर आदिवासी चषक 2024 मध्ये जर पाहिलं तर राजाराम दादा चौधरी, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अविनाश दादा वाघ, त्याच्यानंतर अशोक दादा वाघ यांची भेट दिली. आणि खास करून या स्पर्धेसाठी आनंद घेण्यासाठी खास आपण जर पाहिलं तर नेरळवरनं आले. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि अजून एक असेल वाजे टीमचा बंटी, कुठे असेल त्यांनी व्यासपीठावरती संपर्क साधा. ओ टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच मॉडल्स. यहाँ पर किफायती स्पीड वहाँ पर नजर आया. अरुण के द्वारा भी अच्छी गेंदबाजी की. तो 26 जरूर लगे थे, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक भी देखने को मिला. उस ओवर में सिर्फ रन्स कर सके उन्होंने 12. इसके चलते तीसरा ओवर वहाँ पर मुकम्मल होता हुआ 3 ओवर के नुकसान पर टीम का टोटल रन संख्या बढ़े 26. 4 विकेटों के नुकसान पर 26 रन बोर्ड पे लगे हुए. अभी भी 6 गेंदों का खेल यहाँ से बचा हुआ है. क्या 6 गेंदों में या 10 या 15 रन बना पाएंगे, देखना उतना ही दिलकश रहेगा. त्याच्यानंतर आपण मान्यवरांचे इथं स्वागत करून घेऊया. रघु भला यांचं स्वागत केला जाईल महेंद्र बाग यांच्या हस्ते. खरं तर आपण विचार केला तर केबलची सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला लागली गेली. तर मी विनंती करते की त्यांचा शाल आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. आपण व्यासपीठावरती पाहतोय. खरं तर आई एकुरा वेडच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट आणि खूप चांगलं त्यांची पूर्ण टीम्स खरं तर खूप मेहनत घेत आहे. मी त्यांचंही करेन पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, कारण खूप चांगली टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं युट्यूबच्या माध्यमातून. पहा आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर केबलची सुविधा सलग 6वी रात्र आणि खूप चांगलं त्यांचा सपोर्ट मिळालाय. त्यांचा आपण शाळा आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचं स्वागत केलं जाते. कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच मनोज सर. अपने पूरे दर्शकों के यहाँ से अपने आवाज से प्रभावित किया है. मनोज फसाड़े मनफा माथेरान का ये गोड आवाज आपको नजर आता हुआ, उनका भी मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. उसके बाद महाराष्ट्र के बुलंद आवाज योगेश वाघ सर हमारे साथ भी थोड़ी देर में जुड़ेंगे. उनका भी मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. अच्छी रनिंग वहां पर नजर आई दोनों बल्लेबाजों के द्वारा. वहां पर 2 रन आसानी के साथ चुराएंगे दोनों बल्लेबाज और 2 रनों के चलते थोड़ा टोटल आगे बढ़ता हुआ 4 विकेटों के नुकसान पर टीम वारदुली टीम थोड़ी सी संकट में यहाँ पर नजर आती हुई. 29 यानी कि 29 रनों के ऊपर अभी तक एक पारी चली है, लेकिन अभी भी कुछ गेंदों का खेल बचा हुआ है. इन गेंदों के ऊपर और मोमेंटम अगर मिलेगा, 1-2 बड़े हिट आएंगे ना, तो फिर एक अच्छा टोटल. ये अच्छी गेंद आई है, बल्ले में ठीक ठाक लगी है, लेकिन यहाँ पर क्या पैर टच हुआ है देखना पड़ेगा. थोड़ा सा बाहर नजदीकी मामला हो सकता है, क्योंकि नजदीक था वहां पर पैर चेक किया जाएगा, जरूर चेक किया जाएगा. क्योंकि यहाँ से ऐसा लगा था कि वो पैर जो है वो थोड़ा सा बाउंड्री की टच हो चुका है, ऐसा प्रतीक हुआ था वहां पे. लेकिन थोड़ी देर में आपको तो बल्लेबाज के यहाँ से आउट एक और झटका लेके कट्टी मार देने के लिए. ये बढ़िया एक अच्छी टाइमिंग के साथ खेला हुआ है. तो स्ट्रोक लेकिन सही कंट्रोल में कैच पकड़ा. वहां पर खिलाड़ी तैनात थे बाउंड्री लाइन की तरफ, वो कैच कवर किया और अच्छी तालमेल वहां पर नजर आई. थोड़ा सा बैलेंस ऐसा लगा तो खोया था, लेकिन सही टाइमिंग वहां पर नजर आई और अच्छा कैच. वहां पर एक और झटका मार देने के लिए यहाँ पर 5वां खिलाड़ी अर्धी पारी यहाँ पर दगाउट में लौटती हुई टीम बारदोली के लिए अच्छे संकेत नहीं है यहाँ से बारदोली टीम के लिए, क्योंकि जब भी अपने ज्यादा विकेट आप खोते हैं तो फिर थोड़ा सा दबाव जो है ना वो नजर आएगी आपको. कुछ गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. अच्छी गेंद थी, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, वहां पर गैप में जरूर खिलाए खिलाड़ी आएंगे. वहां पर अच्छी फील्डिंग, दूसरा रन चुराने की कोशिश वहां पर थोड़ा सा खराब मिस फील्ड वहां पर नजर आती है और यहाँ से तीसरा रन क्या कंप्लीट कर पाएंगे. जी अच्छी रनिंग
और 3 रन आसानी के साथ वहां पर मिलेंगे टीम बारदोली के लिए। यह थोड़ा सा निराशादायक फील्डिंग यहाँ पर रही है टीम संजय नगर टीम के। आपने पहले भी बात की थी, काफी मरतबा जहाँ पे 2 रन होने चाहिए वहां पर 3 रन भी काफी बार आपको नजर आता था इस मैच में, देखते हुए आप नजर आए। सचिन फिर एक बार लेफ्ट ऑफ द राउंड द विकेट से तेज तरार गेंदबाजी नजर आती है सचिन के द्वारा। यह क्या गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पर लगी, जी हार लगी है, अंपायर की उंगली उठी और एक और दुर्घटना घटी। बल्लेबाज जहां से चाहेंगे मैदान से बाहर, बारदोली टीम के लिए एक और झटका। करा दोन्ही टीम्सला मी विनंती करतो, खेळाडू बॅट्समॅन थोडा धावत जावा प्लीज। आणि वाजे टीमचा एक खेळाडू बंटी मी पुन्हा एकदा विनंती करतो प्लीज, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज कॉमन द व्यासपीठावरती संपर्क साधा बंटी वाजे टीमचा प्लीज और टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू मोडोज, क्या किफायत इस फील्ड यहाँ पर डालते पर सचिन जिस तरह से जो गेंदबाजी रही है इस ओवर में अभी तक सिर्फ 5 रन आए हैं। जहाँ से वो मोमेंटम मिलना चाहिए था ना बारदोली टीम के लिए, वो मोमेंटम पूरी तरह से यहाँ पर रोक लगाई है गेंदबाज सचिन ने। अच्छा स्ट्रोक, अच्छी टाइमिंग, खिलाड़ी नहीं है वहां पे और 1 बाउंस गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रन तो जरूर मिले आखिरी गेंद के ऊपर। क्या यहाँ से वो कॉन्फिडेंस बढ़ेगा गेंदबाजों का, क्योंकि 4 रनों के साथ टोटल आगे बढ़ता हुआ टीम बारदोली टीम का टोटल यहाँ पर रन संख्या आप देख सकते हैं 37 यानी कि संजय नगर या संघ टीमला मात्र 2 धावांचे पॅलेंट आहे, याच्याकडे लक्ष असू द्या। 37 का आपको पीछा करना था, वहां पर 2 रन जरूर ऐड किए जाएंगे। उसके बाद यहाँ पर टोटल बनेगा 39 आणि की 14। नक्कीच तसंच मी पुन्हा एकदा विनंती करतोय पूर्ण टीम्सला थोडं स्पीडअप घ्या। पहिलं इनिंग संपलं गेलंय आणि तर टेनिस क्रिकेट मध्ये खूप चांगलं नाव आहे आणि सर्वात बेस्ट डायलॉग म्हणजे योगेश वाघचा सुपला शॉट। खरं तर सुपला शॉट म्हटलं तर खूप फॉर्म मध्ये असलेला, त्याच्यानंतर अशोक दादा वाघ आणि अविनाश दादा वाघ, खरं तर ही 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा कव्हर केली गेली आणि त्यांच्या नावाने स्पर्धा भरवली आदिवासी चषक, आणि खूप चांगला विचार केला तर खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळाली। हेलो 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 तर नक्कीच योगेश दादा धवला व्हायला पाहिजे आणि फायनल पर्यंत त्यांचा जल्लोष असणार आहे स्पर्धेमध्ये। खरं तर त्याने अजून जल्लोष बाकी ठेवलाय, परंतु फायनल आहे आजची रात्र आणि आजच्या रात्रीमध्ये शेवटपर्यंत त्यांचा जल्लोष पाहायला मिळेल आणि खूप चांगलं योगदान आणि खूप चांगलं कॉमेंट्री
त्यांचा आवाज आणि खूप चांगला परफॉर्मन्स योगेश वाघच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चला स्पीड अप करा पंच. दोन फलंदाज गेलेत मैदानामध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले तर वडसे गावचे एक गुलंद आवाज अंकुश निरगुडा अथक कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो मनोज सर, थँक्यू सो मच तुमचंही आणि आमच्या समिती या ठिकाणी जोडले जातात. आकाश शेलके सर, तुमचंही मनपूर्वक आपण मी करतोय तुमचं स्वागत. सर आपण मॅच पाहतो या ठिकाणी. एका साईडला संजय नगर संघ आहे आणि त्यांच्या विरोधात बारदुली संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली आहे. 38 धावा या ठिकाणी आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. 39 धावांचा सर पॅटलाग या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला चेंडू या ठिकाणी हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि या चेंडूवरती आली आहे ती मात्र एक धाव पहिल्या एका धाब्याने सर या ठिकाणी सुरुवात केली आहे ती संजय नगर या संघानं. वासी टीमचा बंटी, मी वारंवार विनंती करतोय बंटी कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती संपर्क साधा. बंटी टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू मनोज पसाले. आज खूप छान अँकर होल्ड भूमिका आपल्याला त्यांची पाहायला मिळते. रमेश मयूर ही जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये. टार्गेट म्हटलं तर मग आपण पाहू शकतो पहिल्या हाफमध्ये एकूण 37 धावा बनवल्या होत्या. 2 धावांची पेनल्टी बसली आणि 39 धावांचं आव्हान आता त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. वडसे गावचा एक गोड आवाज, मराठी विथ हिंदी दोन्ही भाषेवरती चांगलं प्रभुत्व त्याचं. अगदी या बॉलवरती कट करायचा प्रयत्न, पंचांकडून हा इशारा येतोय 4 धावांचा. जबरदस्त फटका लेट कट केलाय आणि लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये धावा मिळत आहेत 4. सुंदर सुरुवात. जर का फलंदाजी केले तर सामना मात्र लवकर संपवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जाईल. नक्कीच वेल बिगन इज अ हाफ डन. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचा अर्धयश तुम्ही तिथेच निश्चित करता. पहा तसंच काहीसं घडलेलं आहे आता मैदानामध्ये. हा झेल टिपत ज्या खेळाडूने चौकार दाखवला त्याला दाखवला आता तंबूचा रस्ता आणि पहिली विकेट संपादन करण्यामध्ये गोलंदाजाला यश. धक्का बसलाय आणि मॅच मध्ये आता एक वेगळा मोमेंट तयार झालेला आहे. तर याबद्दल काय म्हणशील तू? नक्कीच सर, या विकेटची अगदी गरज होती टीप दिलेला. कारण इथून जर का या पद्धतीची सर गोलंदाजी राहिली, कमी धाबा पॉवर प्ले मध्ये जर खर्च केला या गोलंदाजाला तर मॅच चांगली बनल. प्रेक्षकांना देखील तितकीच मजा येईल मॅच पाहण्यासाठी. कारण सर लो स्कोरिंगची ज्यावेळेस मॅच असते ना त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की ही मॅच लवकर संपेल, परंतु ती मॅच इतकी रंगतदार होते ना, शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच जाईल मध्ये शंका नाही सर. यस यस, आपलं म्हणणं अगदी रस्ते. पुन्हा एकदा फॉलो 3 मध्ये झेल घेण्याची संधी पहा, परंतु हा झेल भूमीला दान झालेला आहे आणि इथे एक जीवनदान मिळतंय फलंदाजाला. इथे खरं तर वरचढ ठरण्यासाठी ही मोठी संधी त्यांच्यासाठी निर्माण झाली होती आणि त्याच्यामध्ये खरं तर हा झेल सुटणं आता कुठेतरी त्यांना काट्यासारखा बोचेल यात तीळ मात्र शंका नाही. 6 झालेत, 1 गड्याचा मोबदला आहे. नक्कीच सर, हा झेल आता शेवटपर्यंत त्यांना टोचणार आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण इथं बॅक टू बॅक दुसरा विकेट जर मिळाला असता तर कदाचित अजून प्रेशर या ठिकाणी समोरच्या टीमवरती संजय नगर टीमवरती पाहायला मिळाला असता. येस डेफिनेटली प्रेशर क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु प्रेशर क्रिएट करण्यासाठी इथे मी म्हणेन ज्या ज्या मोमेंट्स बनतील तुमच्यासाठी त्यांच्यामध्ये तुम्हाला संधी साधू भूमिका इथे धारण करणं खूप गरजेचं आहे. कारण असं म्हटलं जातं संधी मिळणं आणि संधीचं सोनं करणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ज्याला संधी मिळतो तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान. इथं कर्तृत्ववान व्हावं लागणार आहे. बॅकफुटला जाऊन पंच केले, काय बात आहे. फाईनच्या रिझन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी टॉप, नजाकत भरलेला स्ट्रोक, क्रिकेटमधील पुस्तकी फटका खेळलाय आणि धावा मिळत आहेत 4-4-4.
असं करायला लागलेत. खरं तर आपण जर विचार केला ना तर खरं तर प्रेक्षक वर्गांची मन जिंकलेत मोरे डीजेनं. कारण आपल्याला स्पीडअप घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे डीजेचा आवाज 1 ते 2 किंवा 5 सेकंद राहणार का आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे आहेत. परत चला पंच थोडं स्पीडअप करा. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आकाश शेलके प्लॅटफॉर्म चिंचवली ऑटो कॉमेंट्री बॉक्स. येस थोडं स्पीडअप करा अशी विनंती आहे मनोजची. ही सगळ्यांनी ऐकून घ्या आणि आपल्या कानामध्ये ती बिंबवून ठेवा. मैदानामध्ये आपण जाऊयात. अंकुश 11 वरती 1 धक्का बसलेला आहे. पहिलं षटक संपलं. सुरुवात खूप छान झालेली आहे. जिथे करंटली 11.00च्या सरासरीनं जाण्याचा हा जो निर्णय होता त्याच्यावरती ते मात्र खरे उतरलेत आणि खूप छान त्यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळतं. रिक्वायरमेंटचा विचार केला तर 9.33चा आहे आणि त्यामध्ये आता इथून संजय नगर छान फलंदाजी करताना पाहायला मिळतात. 1 धक्का जरी बसला परंतु दडपण काय असतं ते त्यांना कदापिही कळेना. आता 2 मध्ये 5 धावा समीरच्या माध्यमातून. रमेश 2 मध्ये 2 वरती खेळतोय. नक्कीच सर इथून या धाबासंख्येत मात्र रोखावे लागणार आहे बारदोली संघाच्या गोलंदाजांना. करू दिला या षटकामध्ये एखादी विकेट कमी धाबांचं हे षटक येणं आता थोडंसं बंधनदायक ठरेल बारदोली संघासाठी. कारण इथून जर का विकेट आली नाही सर ही पार्टनरशिप जर का झाली अशीच चालत राहिली तर मात्र आज सामन्यामध्ये पकड बदबद पाहायला मिळेल. ते अर्थातच संजय नगर संघाचे. डेफिनेटली भारत गोलंदाजी करतात. 1 मध्ये 1 धाव खर्च केली आहे. पुढचा बॉल क्या बात आहे. गुडलँड स्पॉट वरती आपटी बार चेंडू. जबरदस्त हा बॉल. टेनिस क्रिकेट मधील खरं तर 90% डॉट बॉल जाणारा चेंडू कुठला असेल तर गुडलँड स्पॉटवरचा आपटी बार बॉल. आणि त्यामध्ये आता ही गोलंदाजी पाहायला मिळते. खास करून आपण जर विचार केला विकेट किपर टीम वारदोलीचा आणि त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर कानमंत्र देत गोलंदाजी करतोय आणि जबरदस्त आपण त्याची खेळाची भूमिका देखील पाहतो. इथे वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त धाव मिळेल टीमला. 1 धावेनं धावसंख्या फलक पुढे सरसावताना आपण पाहतो. 13 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात संजय नगर. सर थोडंसं या ठिकाणी सुरुवात थोडंसं लाईन आणि लेट थोडंसं खराब पाहायला मिळाली गोलंदाज परत आपण पाहतोय. पुन्हा एकदा ही संधी आहे. चेंडू हवाईमध्ये भरपूर काळ आणि या ठिकाणी मात्र संधीचं सोनं केलं. शतकषकने पकडला झेल. टीम संजय नगरला बसतोय हाता अजून एकदा मात्र हा दुसरा धक्का. मध्ये आपण जर पाहिलं तर तुमचा मनोज पशाले देखील आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गाणं वाजेल तेव्हा तेव्हा मनोज मध्ये डोकावणार आपल्याला माहिती आहे. मनोज आता थोडा गायब झालाय. कीप अवे मॅचकडे आपण जाऊ. अंकुश चांगला फटका बीट विकेटला. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी बॅकअप थोडंसं चांगलं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर या ठिकाणी थोडंसं रनिंग तालमेल थोडंसं खराब पाहायला मिळाला आणि इथून मात्र अजून 1 धक्का या ठिकाणी बसेल तो मात्र संजय नगर या टीमला. कारण या कॉलिंग या ठिकाणी थोडंसं खराब होते आणि त्यानंतर ही रनआउटच्या स्वरूपामध्ये आलेली विकेट. दादा वाघ, अशोक दादा वाघ, राजाराम दादा चौधरी आणि योगेश वाघ कॉमेंटेटर. खरं तर आदिवासी चषकामध्ये जर पाहिलं तर खरं तर हे 3 मान्यवर खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो या वर्षी. दुसरं पर्व या स्पर्धेचं आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बबन वाघ आयोजक असतील त्यांनी देखील खूप चांगला सपोर्ट राहिला आहे. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं ओटो कमेंट्री बॉक्स. फटका खेळला हवेमध्ये. ब्लॅक स्क्रीन वरती जाईल. सरळ बॅटनं सुई सारखा सरळ फटका. धावा देऊन जाईल 6 आणि हा आलाय षटकार. बॅट्समन म्हणतोय पहा पहा पहा. +5 13 वर्षामध्ये जो समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण करणारा पहिला समालोचक असणार आहे. जबरदस्त फटका.
त्यांचा संघ देखील आपण पाहतोय क्वालिफाय झालाय कालच्या रात्रीमध्ये अंतिम 6 साठी आणि बक्षीसपात्र फेरीसाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यांचा देखील आवाज आपण इथे ऐकू. तुला देखील मी इन्व्हिटेशन कॉल देईन की आपण देखील यायचं आहे आमच्या मंचावरती. आपलं देखील स्वागत आहे. आपण ऐकत आहोत माझ्यासोबत आज अगदी वरोसे गावचा एक पहाडी आवाज, अगदी सगळं मी म्हणेन मन जिंकलेले आहेत अंकुश तू ना दोन्ही भाषेवरती तितकं छान प्रभुत्व विथ ॲक्युरसी. नक्कीच कौतुक करावं लागेल. 23 झाले 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. सर मॅच मध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळेल. 12 मध्ये 16ची गरज आहे. कारण जे षटकार जो आला होता ना आता 5व्या बॉलवरती तो जो षटकार थोडासा वारदोली संघाला अगदी जिव्हारी लागला असेल. कारण तो षटकार जर आला नसता तर भरतनं चांगली गोलंदाजी केली होती की 35 फेल टाकलं म्हणजे 2 महत्वाचे विकेट या ओव्हरमध्ये आल्या होत्या. परंतु तो षटकार ज्या वेळेस गेला ना तो वेळेस थोडासा आता पाडचं जड झालं आहे त्या अर्थातच वारदोली संघाचा. डेफिनेटली आपण पाहिलं तर धावा 39 होत्या आणि हा खरं तर जो स्कोअर आहे तो मीडियम लेवलचा स्कोअर आहे, ना लोएस्ट स्कोअर आहे ना हायएस्ट स्कोअर आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिला तर इथे पाहायला मिळेल आपल्याला की ज्या पद्धतीनं आपण मैदानामध्ये आता इथे हा सामना रंगताना पाहतोय ते देखील तितक्याच उत्तम दर्जाचं हे प्रदर्शन प्रेक्षक वर्गासाठी राहिलेलं आहे. आणि प्रेक्षक वर्ग आपण जर पाहिले तर याच गोष्टी बघण्यासाठी खास करून मैदानावरती येतात. आपण पाहतो 3 प्रकारचे प्रेक्षक असतात, काही हौशे, काही नवशे आणि काही गौशे. कोणी मेजवानीसाठी येतो तर कोणी एन्जॉय करण्यासाठी येतो. तर जो दर्दी प्रेक्षक आहे तो असे सामने बघण्यासाठी येतो. भरती ओहोटीचा सामना आहे, ऊन सावलीचा सामना आहे. कधी बाजू आपण पाहतो की अपोजिट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने वारदोली संघाकडून वळते तर कधी पारडं जड संजय नगर संघाचं पाहायला मिळतं. नक्कीच ज्याच पद्धतीचा खेळ खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. कधी वारदोली संघ हवे ठरला तर कधी संजय नगर संघाला आपले एक वेगळीच ऊर्जा त्याला दाखवली या मॅचमध्ये. परंतु गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. शतरेषक आहे त्या ठिकाणी चेंडूची उचल फेक होईल तत्पूर्वी या चेंडूवरती मिळते 1 धाव आणि हे एका धाब्याच्या बरोबरीनं संघ जाऊन आता पोहोचतोय. तर अर्थातच 24 या धाबासंख्येवरती समीकरण इथून असेल. 11 बॉल आणि 15ची गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. या चेंडूवरती जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात वारदोली संघाला हवी आहे. आणि त्यामध्ये जगदीश मागून आपण जर पाहिलं बिहाइंड द स्टंप उभा आहे आणि संपूर्ण प्लॅनिंग स्टॉकतोय, प्लॅन करतोय या मॅचला कशी आपण टर्न करायची, हा सामना आपण कसा जिवंत ठेवायचा याकडे त्याचा फोकस आपल्याला इथे पाहायला जरूर मिळतो. 11 चेंडू बाकी आहेत, 15 धावांची गरज. 24 झालेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये संजय नगर. मध्ये 15 बनवायचे आहेत. जास्त वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. स्पीडअप करा. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. आपटी बार बॉल, हा पिच बॉल होता. अकूट टप्प्यावरती आपण या बॉलला रिलीज होताना पाहिलं. पहा तिथे अपील केली रनआउट साठी आणि रनआउटची विकेट गहाल होत असताना हा बसेल धक्का टीम संजय नगरला. फलंदाज होतोय बाद. धावचितच्या स्वरूपात टिपला गेलाय बली. मुबलक मुभा होती. तो फलंदाजी करणाऱ्या संघानं आपला पहिला रिव्ह्यू आता इथे गमावलेला आहे. त्यामुळे रनआउट साठीचा रिव्ह्यू त्यांच्याकडे आता बॅलन्स नसणार आहे. 10 चेंडू मध्ये 15 धावा. 24 झालेत. 4 विकेटाच्या खरं तर मोबदल्यामध्ये. चला पटकन फलंदाज पाठवा. टाइम आउट झाल्यानंतर हाही फलंदाज बाद होईल आणि मग पुढचा फलंदाज पाठवावा लागेल. जास्त वेळ तुम्हाला मिळणार नाहीये, याची देखील तुम्ही दखल घ्यायची आहे.
अंकुश आज आमच्या सोबत आहेत. त्यांचा संघ देखील आज खेळताना आपण पाहतोय. त्यानंतर आज आवाजामध्ये देखील आपण योगेश वाघ, एक विनोदी कलाकार, आदिवासी समाजातील एक उत्कृष्ट समालोचक. त्यानंतर मनोज पसाले पहाडी आवाज, माथेरानचा एक गोड आवाज. त्यानंतर लवेश दिघे मोरबे यांना देखील आपण थोड्या कालावधीसाठी ऐकत आहोत. त्यानंतर आज आपण रंगमंचावरती पाहतो अतुल म्हात्रे पिसारवे, हा देखील एक उत्तम समालोचक पिसारवे गावचा इथे आलेला आहे. आणि त्यांच्या गावामधून आपण पाहतो नकुल पाटील. त्यानंतर सगळे खेळाडू देखील आले. त्या मान्यवरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. काल एन्जॉय करण्यासाठी उतरले होते आणि अक्षरशः अगदी जो संघ डी आणि ई पूल मध्ये खेळतो त्या संघानं ई पूल मधील संघांना परास्त केले आणि थेट अंतिम 6 मध्ये त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला. त्यांचं देखील नक्कीच कौतुक करावं लागेल. 10 मध्ये पाहिजे आहेत जिंकण्यासाठी पुढील धावा. मैदानामध्ये थोडीशी रंगरंगोटी चालू आहे कारण की सामना खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही रोमांचक मॅच आपण पाहू शकतो. आयोजन कमिटी जर पाहिली तर ती देखील तितकी छान मेहनत करते आणि त्यामध्ये आपण जर विचार केला वाघाचीवाडी संघाचे खेळाडू आज त्यांनी जी आपल्याला खरं तर 5 ते 6 रात्रींमध्ये जे आपल्याला सपोर्ट त्यांनी दिलेला आहे त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. माझ्याकडे घेऊन चालेल पंचांचा इशारा. गेम इज ऑन वन्स अगेन वन मोर टाइम. यावेळचा बॉल फटका हवेत, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. तिकडे एक खेळाडू आहेत उपलब्ध. एका टप्प्यानं बॉलचं कलेक्शन झालं आणि फेकी होतपर्यंत आपण पाहतो दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तालमेल. 2 धावा या बॉलवरती टिपत असताना धावफलकावरती धावा इथून मात्र वाळीस येताना पाहायला मिळतात. त्याचनंतर जर आपण पाहिलं तर बबन वाघ आणि महेंद्र वाघ खरं तर या स्पर्धेसाठी खूप चांगला सपोर्ट राहिला आहे. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आदिवासी चषकामध्ये 2024 मध्ये अठोक कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मनोज. जाऊया मॅचकडे. चांगला फटका पॅड वरती लावडा अपेल, थोडस कॉलिंग खराब. रणामुच्या विकेट या ठिकाणी पंचांचा सपोर्ट आकाशाला. VUT फलंदाज होईल 5. धक्का क्रमांक बसेल 5वा. फलंदाज आउट. जेवढं आपण स्पीडअप करणार तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं असणार आहे कारण शेवटची रात्र आहे. जर जेवढ्या लवकर आपल्या मॅचेस पूर्ण होतील तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं असणार आहे. तर याच्या पुढे जेवढ्या मॅचेस होतील पूर्ण टीम्सला मी विनंती करतोय की थोडंसं टाइमपास कमी करा आणि आपलं जो स्पीडअप आहे तो थोडं स्पीडअप ठेवा का आपल्याला मॅचेस भरपूर खेळवायचे आहेत. थँक्यू मनोज. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये 13 धावांची गरज आहे. सामना अजूनही कुठेही गेलेला नाही, सामना संपलेला नाही या कारण त्या ठिकाणी 8 मध्ये 13 धावांची गरज आहे. फलंदाज बाद झालाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चांगली गोलंदाजी सध्या बारदोली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इथून जर का डॉट चेंडू आल्यानंतर आता प्रेशर संजय नगर संघावरती पाहायला मिळेल. बॅटची वरची कडा घेतल्या. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मधनं सीमारेषा पलीकडे येतोय हा दमदार चौकार. आणि सामना देखील तसाच बनत चाललेला आहे. अंकुश 7 मध्ये 9 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल या सामन्याला शेवटच्या ओव्हर पर्यंत नक्कीच जिवंत ठेवेल आणि एखादा मोठा फटका संजय नगरला मात्र अगदी विजयाच्या समीप नेऊन सोडणार आहे. काय घडेल काय बिघडेल सांगणं कठीण जरूर असणार आहे कारण टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला तर जादूच्या आकड्यांचा खेळ आहे. इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस नसलेला खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट, जिथे आपण पाहतो की या खेळामध्ये कधी उलटफेर आपण घडतानाच बघितलेले आहेत. 7 मध्ये 9 हव्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ने हा चेंडू फाईनच्या रिझन मध्ये जबरदस्त फटका. गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप, गॉन 4 रन्स. अंतिम बॉल वरती हा चौकार धावांचं मापदंड आता कमी करेल. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज इथून बाकी राहणार आहे.
अगदी सामना रोमांचक मोडवरती आणि चर्चा केली होती या सामन्याची, हा सामना रोमांचक होणार. अगदी त्याच ईर्षेनं हा सामना सुरू आहे. शेवटचं षटक 5 धावा डिफेन्स करायच्या आहेत. कुठला गोलंदाज निवडायचा यासाठी नक्कीच आपण पाहिलं की संघासाठी थोडं का होईना मात्र ते आता इथून चाचपडले जरूर गेलेत आणि हा एक त्यांच्यासाठी कठीण निर्णय असू शकतो. नक्की 6 मध्ये 5 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादं चांगलं षटक या ठिकाणी फेकणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती करण हा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि करणचा पहिल्या चेंडूवरती आले सिंगल धाबा. आता इथून समीकरण असणारे 5 आणि 5 मध्ये बनवायच्या 3 धाबा. करण क्रिएट मिस्टेक्स वाईट चेंडू टाकला होता तिथे आणि त्यानंतर आपण पाहिलं की अगदी सिंगल चोरली देखील गेली. आता हवेमध्ये झेल कदाचित असावा की काय, परंतु नाही, रनआउटची चान्स बनेल अँड इट्स ओईटी आउट. धक्क्यावरती धक्का, मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट. या बॉलवरती धावचीतच्या स्वरूपात फलंदाज झालाय बाद. संघाने देखील रेडी राहायचं आहे. फ्रंटफुट लावून खेळायचा निर्णय आहे. डिरेक्ट हिट, या चुका आहेत. पुन्हा एकदा वाईट, आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये हा 13वा महिना. रनआउटची विकेट, क्या बात आहे. खूप छान आवाज या स्पर्धेसाठी दिला. दोन्ही भाषेवरती चांगलं प्रभुत्व आणि यूट्यूबवरती खरं तर हिंदीमध्ये समालोचन करत असताना 2-3 कमेंट्स आल्या. मराठी समालोचन ऐकायला हवं आणि मराठी समालोचनकर ही यूपी नाही आहे आणि आज खरं तर त्या कमेंट करणाऱ्यांना दातखिली बसवली. अंकुश, बेस्ट ऑफ लक. खूप छान व्हॉइस, आय एम इम्प्रेस. एकूण 38 धावा झाल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो खेळत आहेत. उर्वरित फक्त एका धाव्याची गरज विजयापासून खरं तर 1 धावापासून दूर आहेत. आता इथून संजय नगर संघाचे खेळाडू शिट्ट्या वाजतायत मामाला फक्त डान्स करायचा आहे. हौशे नवशे आणि हे गौशे पहा. सामना जिंकलाय या चौकारासह टीम संजय नगरनं. वेल प्लेड, बेस्ट ऑफ लक. खूप छान खेळलेत. फलंदाजी आपण पहिली सेकंड हाफ मध्ये करत होते आणि सेकंड हाफ मध्ये फलंदाजी करत असताना अगदी सगळ्यांची मनं जिंकली त्यांनी. सामन्यामध्ये प्रेशर होतं, प्रेशर हँडल न करता या सामन्याला खुला केला आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. नक्कीच खूप छान परफॉर्मन्स राहिलेला आहे. 42 पर्यंत पोहोचले. रन रेट मध्ये फायदा मिळेल परंतु